याच ठिकाणाहून रात्री 12 वाजता माधुरीनं शेवटचं अभिवादन करत रडत रडत नांदणी गाव सोडलं. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या वर्षभरामध्ये आपण मोठं आंदोलन केलं आणि हे आंदोलन एवढं मोठं होतं की सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. 3 ऑगस्टला आपण जो नांदणी ते कोल्हापूर प्रचंड मोठा मार्च काढला, सगळी जनता रस्त्यावर उतरलेली. त्याची दखल घेऊन तातडीनं 5 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये बैठक घ्यावी लागली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना कबूल करावं लागलं की वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळं आणि पेटासारख्या संस्थेच्या आगाऊपणामुळं माधुरीला वनताराला पाठवण्यात आलेलं आहे. यापूर्वी वनताराला गेलेल्या हत्तींचं काय झालं अजून काही समजलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये जरी सुप्रीम कोर्टानं माधुरीला वनतारामध्ये पाठवण्याचा आदेश दिलेला असला तर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करेल असं आश्वासन द्यावं लागलं आणि राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर इतिहासामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाला आधी दिलेला निर्णय बदलून दुसरा निर्णय द्यावा लागला आणि त्या निर्णयानुसार माधुरीला परत येण्यासाठी हाय पॉवर कमिटीनं योग्य त्या सुविधा तयार झालेल्या त्याची खात्री करावी आणि परवानगी द्यावी असा सुप्रीम कोर्टानं आदेश दिला. त्यानंतर हाय पॉवर कमिटीने तशा प्रकारचा आदेश दिला आणि त्यानंतर माधुरी परत येण्याचा मार्ग मोकळा झाला. परंतु हाय पॉवर कमिटीनं जी तज्ज्ञांची समिती नेमली आहे ती समिती इकडे यायला तयार नाही. 2 वेळा मदत देऊन सुद्धा समिती यायला तयार नाही. हे सरकारी अधिकारी आहेत, त्यांना सरकारचा पगार मिळतो, भत्ता मिळतो, पण तरी सुद्धा ते यायला तयार नाहीत. त्याच्या पाठीमागे कोण आहे, झारीतला शुक्राचार्य कोण आहे? वनतारानं तर हाय पॉवर कमिटी समोर स्पष्ट केलेलं आहे की हत्तीची तब्येत एकदम खडखडीत बरी आहे आणि आदेश आला तर कोणत्याही क्षणी आम्ही नांदणीला तुला पोच करतो. त्यासाठी आवश्यक त्या ज्या सुविधा इथं नांदणीमध्ये करायच्या होत्या त्या सुद्धा वनताराच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त हाय पॉवर कमिटीनं नेमलेली जी समिती आहे त्या समितीला येऊन इथं त्या सुविधा बरोबर आहेत का नाही एवढं तपासायचं. परंतु यासाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर ते अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आज प्रथमाचार्य शांतीसागर पुणे महाराजांचं 71वी पुण्यतिथी नांदणीमध्ये 13 सप्टेंबर 2026 साजरी केली जाणार. लाखो भाविक त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर 100 वर्षापूर्वी इथंच शांतीसागर महाराजांचा चातुर्मास झालेला होता. म्हणजे त्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि मग असं असताना या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये वीर सेवा दलाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित केले 13 सप्टेंबरला. पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये 40 वर्षे या मठाच्या परिसरामध्ये राहणारी माधुरी असेल तर ही मोठी पोकळी तयार होईल. मोठा आणि सगळ्याला त्याचं दुःख सलतंय आणि म्हणून हे जे झारीतले शुक्राचार्य आहेत त्यांना बाजूला काढून माधुरीला 13 सप्टेंबरच्या आत नांदणीमध्ये आणलं पाहिजे ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. आज उपवास करतोय म्हणजे वर्षपूर्ती झाली. माधुरी रडत रडत गेली तिच्या आठवणीसाठी, तिच्या अनुपस्थितीसाठी आणि एवढं मोठं जन आंदोलन करून सुद्धा वर्षभरामध्ये आम्ही तिला परत आणू शकलो नाही. या पश्चातापापोटी 1 दिवस आम्ही उपवास करतो. त्याचबरोबर मला एवढंच सांगायचं आहे की
13 सप्टेंबर पूर्वी जर का माधुरी परत आले नाही तर इथं जे लाखो भाविक जमतील त्या सगळ्यांनी म्हणून आपल्याला एक काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे. मला वाटतं की समजणे वाले को इशारा काफी आहे आणि त्यामुळे 13 सप्टेंबरच्या आत आमची माधुरी आम्हाला परत द्या एवढंच आमचं म्हणणं आहे.